नमस्कार मंडळी, आपलं वार्षिक देवदर्शन ट्रिपमध्ये स्वागत आहे. आपण पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघितलाच आहे. आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे, कारण खूप मज्जा आणि खूप एन्जॉयमेंट केला. आता बघा ही आमचे बाबा 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 कशा झोपून राहिले लोक. बघा हे मस्त लगेच झोपून राहिले, काही टेन्शनच नाही ना, शेताचं टेन्शन नाही, घराचं टेन्शन नाही. आता बघा बाईसाहेब बाबा बाबा असं झोपून राहिले. विशाल भाऊ कसे दिसतात झोपताना बघा. आता बघा आम्ही पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे. सर्वजण सगळ्यांची वाट बघतायत, बसमधून सगळेजण आले. आता बघा रॅलीसारखं निघालेलं आहे, सगळे एकत्र वारीसारखं निघत आहेत, चालत आहेत रस्त्यानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. गणपतीपुळेला जात आहेत सगळेजण, कारण रस्त्यातून सगळेजण निघत आहेत. बघा कसे एकदम लगेच कसं काय कोणाचा प्रचार चालू आहे असे चाललेले आहेत, एकदम दिल्ली पताकासारखं घोषणा करत चालले गणपती बाप्पाच्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत म्हणत ते रस्त्याने आपला प्रवास करत आहेत. बघा कसं सकाळी थंडी खूप वाजत आहे इथे लोकांना. आणि ही जे ट्रिप आहे खूप आनंदमयी ट्रिप आहे, खूप मजा करतात लोकजण. आणि तसेच देवदर्शन पण होतं. मागे बघा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट दिसते, तिथे जेवण केलेले आहेत तिथे सर्वांनी. आता बघा भरत भाऊ आमचे सलाम ठोकतायत. हे बघा आमचे हनुमान भाऊ, गजानन काका वाणी रे. बघा कसे बघा प्रचार. असं बापरे, असं वाटतं की साहेबांचा प्रचार चालू आहे इलेक्शनचा. ते तिकडे विशाल भाऊ, गैबू दादा, बघा मामा, बघा प्रल्हाद मामा, तिकडे बघा आमचे वडील करण दादा, सगळे मागून चालले. हे बघा आता पळता काय बाबा तुम्ही, थांबा ना, एवढे काय पळून राहिले. बघा कशा पळतात बघा. हे बघा बघा यांना थंडी वाजते या दोघींना. बघा कोण आहे, रिक्षा आला हो मधामध्ये. बघा बघा हे आमचे बघा रिचाबाई एक नंबर चाललेले त्या. हां बस 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 त्यांनी बाय करतात. हे आमच्या मातोश्री कशा असतात बघा, हाट लय पळत चाललेले बाबा. हे बघा परत आले बघा. हे जसे काय साहेबच चालून राहिले कोणता नेता बिता. हे बघा कशी काय. आता हे बघा संस्थान श्रीदेव गणपतीपुळे मंदिरात आम्ही पोहोचत आहोत. ही आम्ही एंट्री केलेली आहे गणपतीपुळे मंदिरांच्या परिसरामध्ये. हे बघा कसे निघत आहेत सगळेजण. असं वाटलं की सगळे दिंडी निघाल्यासारखे सगळेजण आले दर्शनासाठी. खूप मनाभावातून भाविक भक्त गणपतीपुळे दर्शनासाठी येतात. आणि तो म्हणजे आमचा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. खरंच आम्ही पण काहीतरी बोललो आहोत गणपती बाप्पाला. आता बघा सगळेजण मंदिरात पोहोचत आहेत, खूप आनंद वाटतोय सगळ्यांना. हे बघा कसे लोक पळत आहेत बाबा बाबा बाबा. हे बघा मंदिर. आज काय मंदिरामध्ये गर्दी नाही. आम्ही सकाळी निघालेलो 7 वाजता 8 वाजता तिथे पोहोचलेलो आहोत. आम्ही मस्त मंदिरात चाललो बघा. आता जाऊन राहिलो. किती मस्त गणपतीचं मंदिर आहे. सर्वजण दर्शन घेत पळत आहेत, पुढे जात आहेत. गणपतीचा प्रचार, गणपती बाप्पा मोरया. सर्वजण मंदिरामध्ये जात आहेत. तुम्ही बघू शकता. हे गणपती बघा प्रत्येक जण येणार आहेत. हे बघा हनुमान भाऊ कसे दिसतात बाबा, काय कसे येऊन राहिले बघा आमचे बापू, हे रत्नाका आमची. आणि हे बघा 2. अरे बापरे, या 2 कोणी आहेत आम्हाला काय माहित नाही बाबा. हे आमचे विशाल भाऊ, हे बघा शनी भाऊ, हे आमचे बघा वडील. हे बघा सगळेजण कसे आबा बघा कसे असतात गणपती बाप्पा दर्शनासाठी. भाऊ अश्विनी बघा कशी असते. हे बघा आमचे सुनीता मामी. हे बघा यांना माहीतच नाही व्हिडिओ काढून राहिले. ज्यांना माहिती आहे ते बाय बाय. परत एकदा काय रे बापरे. हे बघा दर्शन कॅमेराचं घेत आहे, गणपती बाप्पाचं घ्या तुम्ही. कॅमेराचं काऊन दर्शन घेऊन राहिलं बाई, व्हिडिओचं दिसतच नाहीये. हे हसत चाललंय. कोणाच्या चेहरा हसू आहे, कोणाच्या चेहरा हसू नाहीये. एकदम कोणाच्या चेहरा 12 वाजलेत, कारण त्यांना वाटते हा काय प्रकार आहे. हे बघा बाई हा काय प्रकार. हे बघा भरत भाऊ आमचे. हे बघा मामा साहेब मागे राहिले सगळ्यात. हे बघा भारत मामा. राहिलेली मंडळी चालत आहे. आता गणपती मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. बघा सुनीता मामी आमच्या. हे बघा गणपतीपुळेचं मंदिर किती भव्य दिव्य आहे असं तुम्हाला दाखवतो. हे बघा शिखर. आणि बघा इथे हनुमान भाऊ काहीतरी इथं घोषणा करून राहिले. आमचे नगरसेवक महेश दादा यांना निवडून यावे म्हणून आम्ही सकाळी प्रार्थना केली. आणि त्याच दिवशी आमचे महेश दादा गायकवाड बहुमताने निवडून आलेले आहेत. आम्हाला आनंद वाटतो. आम्ही खूप एन्जॉयमेंट केला त्या दिवशी, तर आम्ही प्रार्थना केली देवाला की आमचे महेश दादा बहुमताने निवडून यावे म्हणून. ही बघा आमची मंडळी थांबलेली आहे इथे. आता आम्ही निघणार आहोत बरं का मंडळी. अरेवारे बीचला. तुम्ही बघा समुद्र कसा खवळलेला आहे एकदम. बघा समुद्र. अरेवारे बीच रत्नागिरी. आम्ही गणपतीपुळेहून अरेवारे बीच बघा. बघा बापू 8 समुद्रामध्ये गुडघ्या इतकेच पाण्यामध्ये सूर्याला धरायला निघाले. बघा आमची बापू. हे बघा गजानन बाबा बाबा. हे बघा हनुमान बाबा मधात उठले बाबा. हे बघा पाणी मारतायत. काय मजा ती बाबा पाण्यामध्ये. किती जोरात मजा करून राहिले बघा. हे उड्या मारतायत काय, इकडे पडतायत काय. तिकडे बघा सगळी पब्लिक कशी आहे एकदम. इकडे बघा आमच्या 2 माम्या. हे बघा सगळे जोडी थांबलेले आहेत. हे बघा पकडापकडी खेळतात वाटते. येतो ना. अरे पकडापकडी खेळतात. नाही माश्या पकडता येते. हे बघा कसे थांबलेले तिथे. पाण्यामधली मजाच वेगळी. पाण्यामध्ये खूप बघा लाट किती मोठी आलेली आहे बघा. लाटमध्ये काय लाट मोठी आली. हे बघा या जोडपेला मारली उडी. आणि काय मजाच वेगळी आहे बघा. एकमेकांच्या अंगावर पाणी मारणं आहे.
सगळ्यांना ते खारं पाणी आहे, डोळ्यात गेले डोळ्यात चमचम करत. हे बघा या चौघी जण इकडे उड्या मारायले तर पाणी उडवले, पाणी पण उडून हातातून डोळ्याच्या वर पाणी पण जाई नाही. हे बघा हे क्या बात आहे, कहोना प्यार आहे, एक नंबर. हे बघा काय चाललंय. अरे 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 बायका उचलं ना त्यांना काय करणार बरं. उचला मला पटकन लवकर. हा उचला. हा हे बघा इकडे, हे बघा सुनीता महामेडू भुगवड आमच्या नुसत्या पाण्यामध्ये पोहतात. हे बघा आमची मंडळी बघा पाण्यात एन्जॉय करते वेळेस फोटो घेत आहेत, क्लिप घेत आहेत, खूप एन्जॉय करत आहेत. बघा सर्वजण आहेत. हे बघा उड्या मारतायत, एक नंबर उड्या मारतात. हे बघा भाऊनं मारली उडी हट पाण्यामध्ये. हे बघा अर्जुन भाऊ पण आहे तिकडे, भरत भाऊ सगळे वगैरे थांबलेले आहेत. आता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवले. बघा काय मजा करतायत ते लोक, नुसतं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात. बाबा बाबा बा थंडी वाजून राहिली काय एवढ्या पाण्यामध्ये जाऊन पण. हे बघा किती मस्त. आता परत एकदा फोटोसाठी आलेले आहेत अश्विनीबाई, प्रीतीबाई आमची सगळ्या बाजूनं बसलेले आहेत. हे बघा भारत मामाचा गणपती बाप्पा आणला. आठ बुडवा त्यांना, बुडवा अगं बुडवा. अरे पडले. अरे दम लागला हो त्यांना पाण्यामध्ये. दम बाप्पा त्यामुळे दम लागला त्यांना विमलमुळं. हे बघा हे रत्नाका, हे बघा आमच्या रीताबाई, इकडे बघा आमच्या मामी मावशी. काय चाललंय बघा यांचं पाण्यामध्ये, गुडघ्या इतक्याच पाण्यामध्ये घाबरायला लागले बघूया. एवढं काय घाबरून राहायचं बरं, मज्जा करून राहिली सगळेजण पाण्यामध्ये. कधीच असे फिरायला नाही गेले बा पाण्यामध्ये. समजा 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर आई बापरे काय भारी दळण काय बाबा फेकला उचलून शिनी हट. तरी आमचे साकापुरून घाबरले हट. जेवढं फेकलं तेवढ्याच जोशानं ते पाणी मारायला सगळ्यांच्या अंगावर. या बघा हट पुढ्या बघा क्या भारी आहे. इकडे बघा काय जोश येतोय बघा. हे बघा सगळे इकडे अर्जुन भाऊ दिसत आहेत, इकडे काका आहेत, इकडे करण उड्या मारतोय, मागं अश्विनीबाई दिसत आहेत, सगळेजण दिसत आहेत मागे. इकडे सगळेजण मस्त लगे. हे बघा फोटोमध्ये बघा दर्शन घेतात त्या मामी आमच्या. हे बघा यांचं काय आता बाबा, हे तर काय आजच फिरायला आले बाबा हे दोघं. एकदम मजा करून राहिली इकडे समुद्रामध्ये. हा मारली उडी हट. अरे बापरे एक ना. हे बघा फोटो काढतात हे विशाल भाऊ एकटेच इकडं. गुडघ्या इतकं पण पाणी नाही, त्याच पाण्यात पोहायला. बघा बघा खाली बसलाय तरी ते बसल्यावर पण कमरेला पाणी लागणार तरी एवढा घाबरतोय गडी. हे बघा बाकी सगळे त्याच्या पुढे गेलेले आहेत. हे बघा भरत भाऊ, आम्ही सगळेजण इकडे करण आहे, भरत आहे, आर्यन भाऊ आहेत, बैजू भाऊ आहेत इकडे, आणि कार्तिक पण आहे. सर्वजण मस्त बसलेले आहेत पाण्यामध्ये, मस्त तरंगत आहेत, पूर्णपणे मजा करत आहेत तिकडे. ते पाण्यामध्ये एकदम मजा करून राहिले. तर बघा पूर्णपणे पाण्यात भिजत आहेत, मजा करून राहिली ना होती. एकदम मजा येत आहे पाण्यामध्ये. तुम्ही पण एकदा नक्की धारेवाडी बीचला जाऊन तुम्ही एकदा भेट द्या, खूप मजा येणार आहे. जय श्रीरामच्या घोषणा चालू आहेत. एकदा भेट द्या आणि या सागरी नाटकाचा आनंद घ्या. बॉडी दाखवतोय बॉडी. हा बघा बॉडी ॲट एवढ्यामध्ये फक्त भरत भाऊचीच बॉडी आहे, बाकी सगळ्या नरम बॉडी आहेत बाकी सगळ्या. हा फोटो बघा. आता प्राचीन कोकण आला बघा, गणपतीपुळ्यामध्ये एक भव्य दिव्य असं बघण्याला ठिकाण म्हणलं ना, बघणारं ठिकाण. हे बघ कशी गुफा आहे प्राचीन कोकणमध्ये घुसताना. आता इथे तुम्हाला पूर्ण प्राचीन कोकण दिसणार आहे. तिथलं राहणीमान, तिथलं कार्य, त्या लोकांचं राहणीमान कसं होतं, वेशभूषा काय होती, ते कसे राहत होते, ते गावामध्ये काय करायचे, सगळं काही तुम्हाला प्राचीन कोकणमध्ये दिसणार आहे. असंच पुढं तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. हा बघा महाराजांना काहीतरी बोलत आहे सगळे. ओ महाराजा नवसाला पाव महाराजा, आलेल्या गेलेल्या पाव महाराजा, सगळ्यांच्या मदतीला जाऊन जाव महाराजा. श्री संत गजानन महाराज की जय. हॅपी बर्थडे नाहीये. बघा ही मुलगी कशी एकदम सुंदररित्या सगळ्यांना पटवून सांगत आहे आपल्या प्राचीन कोकणचं महत्त्व, आणि पूर्णपणे प्राचीन कोकणचं महत्त्व सगळ्यांना सांगत आहे. कशा तिथलं राहणीमान आहे, कसा तिथला व्यवसाय आहे, कसे लोक राहायचे, कशाला काय म्हणतात, ते सगळं आमच्या सगळं पूर्ण ट्रिपला ती पटवून देत आहे. खूप सुंदर प्रकारे भाषण करत आहे, सुंदर प्रकारे आम्हाला सांगत आहे. आणि सगळे बघा कसे एकदम शाळेतल्या मुलांसारखं ऐकून राहिले बघा. मस्त एवढे बघा भगवान परशुराम बघा वरती. हे बघा इथे मार्लेश्वराचं मंदिर आहे प्राचीन कोकणमध्ये. बघा हे महादेवाचं मंदिर. ओम नमो पते हर हर महादेव. हे बघा प्राचीन कोकणमध्ये एक वरी मस्त वरी सुंदर गेलं असं बघायला भेटतं कोकण. एन्जॉय घेतात आमचे बंधुराज. हे बघा गैबुराज, बघा गैबू कसे येत आहेत. बघा उमेश डान्स बघा. ॲग बाई एकच माणूस आहे तो एकदम डान्सिंग.
बाबा भाग्यश्री शिंपले मॅडम, मागे प्रतिभा मॅडम नाहीत आपल्या. एक नंबर बघा, या आल्या खाली खाली. हे बघा बघा, हे बघा हनुमान भाऊ काय नुसते भाऊ घाबरून राहिले वाटते खाली इथेच. आम्हाला लवकर लवकर खाली काय घाबरून राहिले बाबा. हे बघा आमच्या मामी कल्पना मावशी कशा आहेत त्या टुक्कू टुक्कू चालत. एक नंबर त्या म्हणावं. आता प्राचीन कोकणमध्ये बघा माणसं कशी दिसत होती पहिली माणसं. हा बघा जी आपल्याला मुलगी ती पटवून सांगत आहे कसं घर होतं पहिलं, कसे राहायचे लोक, कसे शेतकरी होता, तो शेतकऱ्याचं घर आहे. आता बघा आम्ही जयगडला आलो, जयगड किल्ला, जयगडवर आम्ही जास्त फिरलो, फक्त फोटो एकच घेतला आम्ही व्हिडिओ बसून शिनी सर्वांनी मिळून जयगडला. हे बघा गणपतीपुळेमध्ये काही छायाचित्र टिपलेली आम्ही बसून आमच्या बायकोसोबत. हे बघा आमचे गैबू दादा गणपतीपुळेचे फोटो, काय भारी सिन्ना. खूप एन्जॉयमेंट केली ट्रिप मित्रांनो. असं तुम्ही पण नवीन नवीन ट्रिपला जात जा, कुठे ट्रिप जात असेल तर एन्जॉय करत राहत जा, कारण खूप मजा येते. त्या दिवसांमध्ये कोणाची आठवण नाही का काय नाही, फक्त फिरणं आणि एन्जॉय करणं. पूर्ण माइंड सेट होतं, पूर्णपणे माइंड फ्रेश होऊन जातं आपलं. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा प्राचीन कोकणमध्ये मॅजिक गार्डनमधला हा सीन आहे. खूप तिथं भूत बंगला आहे वगैरे सगळं आहे. नंतर आम्ही आलेलो आहोत परशुराम मंदिरमध्ये. बघा परशुराम मंदिरमध्ये जास्त काय मी व्हिडिओ काढले नाहीत, फक्त तिथे एकच फोटो छिपलेला आहे. भगवान परशुराम मंदिर.